एक महत्त्वाची बातमी महाविकास आघाडी संदर्भात महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे राजभवनात दाखल झालेलं आहे। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुद्धा हे शिष्टमंडळ करणार असल्याची माहिती आहे। कालच्या या सगळ्या राड्यानंतर राष्ट्रपती राजवटीची मागणी महाविकास आघाडी करणार असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल? महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ सध्या राजभवनात दाखल झाल्याचं कळत आहे। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहे, काय अधिकचे अपडेट्स? बघा, महाविकास आघाडी म्हणजे राज्यातल्या विरोधी पक्षातील सर्व नेते हे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झालेले आहेत। काल ठरल्यानुसार दोन मागण्या प्रामुख्याने या भेटीमध्ये केल्या जाणार आहेत। पहिली मागणी आहे की विधिमंडळ अधिवेशनात दोन्ही सभागृहात जनसुरक्षा विधेयक मंजूर झालेलं आहे, पण या जनसुरक्षा विधेयकावर महाविकास आघाडी म्हणजे विरोधी पक्षाचा आक्षेप आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या जनसुरक्षा विधेयक जे संमतीसाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी आलेले आहे त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी करू नये, हे लोकहिताचं नसल्याचा आरोप महाविकास आघाडी म्हणजे राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्यांचा आहे। आणि दुसरी एक प्रामुख्याने मागणी केली जाणार आहे ती म्हणजे काल विधिमंडळात घडलेल्या प्रकाराबद्दल, विधिमंडळात जी झालेली हाणामारी आहे त्यानंतर महाविकास आघाडी म्हणजेच राज्यातल्या विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की राज्यात गुंडाशाही सुरू आहे आणि याची दखल राज्यपालांनी घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी ही मागणी आज या निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली जाणार आहे। आणि त्यासाठीच महाविकास आघाडी म्हणजेच राज्यातले विरोधी पक्षाचे नेते म्हणजे तिन्ही पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर आलेले आहेत। नक्कीच दिनेशजी, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट जी आहे ती लागू करण्याची मागणी या संदर्भात होते आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।